प्रेक्षकांनो, मराठी स्टोरी हब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. काही नाती अशी असतात ज्याची किंमत माणसाला ते नातं हरवल्यानंतरच कळते. आजची कथा आहे एका IPS अधिकाऱ्याची, जी तब्बल 7 वर्षांनी आपल्या गावात परत आली. संपूर्ण गाव तिच्या स्वागतासाठी उभं होतं. पण काही मिनिटातच तिच्या आयुष्यातलं एक असं सत्य समोर आलं ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा चहाच्या टपरीवर तिने एक माणूस पाहिला. त्या माणसाकडे पाहताच तिच्या हातातून फाईल खाली पडली. डोळ्यात अश्रू आले आणि ती जागेवरच थिजून उभी राहिली. पण त्या टपरीवर उभा असलेला माणूस तिच्याकडे एकदाही वळून पाहत नव्हता. जणू ती त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होती. त्या क्षणी संपूर्ण गावाला एकच प्रश्न पडला, या दोघांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे? आणि ही IPS अधिकारी त्या चहावाल्याला पाहून इतकी का हादरली? या प्रश्नाचं उत्तर जितकं भावनिक आहे तितकंच धक्कादायकही आहे. कारण 7 वर्षापूर्वी घडलेली एक घटना अनेकांचं आयुष्य कायमचं बदलून गेली होती. तर प्रेक्षकांनो, नेमकं काय घडलं होतं? त्या चहाच्या टपरी मागचं सत्य काय होतं? आणि त्या IPS अधिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू का आले? चला तर मग पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आजची ही हृदयस्पर्शी कथा. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. 7 वर्षापूर्वी साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात रोहित आणि त्याची पत्नी सई आपल्या छोट्याशा कौलारू घरात राहत होते. घराची परिस्थिती बेताची होती, पण त्या घरात प्रेमाची कधीच कमतरता नव्हती. सकाळ झाली की रोहित कामासाठी घराबाहेर पडायचा, तर सई घरची कामं आटोपून पुस्तकं घेऊन बसायची. तिच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, एक दिवस IPS अधिकारी बनायचं. गावात अनेक जण तिच्या स्वप्नांची खिल्ली उडवायचे. गरीब घरची मुलगी IPS होणार? आधी स्वतःचं घर सांभाळ असे टोमणे तिला रोज ऐकावे लागायचे. पण प्रत्येक वेळी रोहित तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचा. तो हसत म्हणायचा, लोकांचं काम बोलणं आणि आपलं काम स्वप्न पूर्ण करणं. रोहितच्या या एका वाक्यामुळे सईला पुन्हा नव्याने जगण्याचं बळ मिळायचं. एके दिवशी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता. घराच्या कौलातून पाणी गळत होतं. सई पुस्तक बंद करून शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं. रोहितने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं? आज इतकी शांत का आहेस? काही क्षण ती काहीच बोलली नाही. शेवटी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, रोहित, मला वाटतं आता माझं IPS होण्याचं स्वप्न मला विसरावं लागेल. पुण्याच्या कोचिंगसाठी इतके पैसे लागतात. पुस्तकं, राहणं, जेवण, आपण हे सगळं कसं करणार? हे ऐकताच रोहित काही क्षण शांत राहिला. मग तो तिच्याजवळ गेला, तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, सई, आजपासून ते स्वप्न फक्त तुझं राहिलेलं नाही, ते माझं वचन आहे. तू फक्त अभ्यास कर, बाकीची चिंता माझ्यावर सोड. त्या क्षणी सईच्या मनात एक आशेचा नवीन किरण उजळला. त्या रात्री रोहितला क्षणभरही झोप लागली नाही. तो घराबाहेर पडला आणि बराच वेळ एकटाच चालत राहिला. मनात हजारो विचार होते. पैशांची व्यवस्था कशी करायची? सईला पुण्याला कसं पाठवायचं? तिचं स्वप्न कसं पूर्ण करायचं? या प्रश्नांनी त्याचं मन बेचैन झालं होतं. रोहित पडल्यावर त्याने आई शारदाबाई यांच्याकडे पाहिलं. आईने मुलाच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याच्या मनात काय सुरू आहे हे ओळखलं. त्या काहीही न बोलता घरातील जुनी लोखंडी पेटी घेऊन आल्या. पेटी उघडली, त्यात त्यांच्या लग्नाचे शेवटचे सोन्याचे दागिने ठेवले होते. शारदाबाईंनी ते रोहितच्या हातात ठेवले आणि शांतपणे म्हणाल्या, बाळा, दागिने जपून ठेवण्यासाठी नसतात, तर योग्य वेळी आपल्या माणसांच्या उपयोगी यायला हवेत. हे आईचं वाक्य ऐकून रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. प्रेक्षकांनो, पुढे नेमकं या कथेमध्ये काय घडलं ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. दुसऱ्याच दिवशी रोहित ते दागिने घेऊन सोनाराकडे गेला. दागिने विकल्यानंतर काही पैसे मिळाले, पण ते पुरेसे नव्हते. घरी परतताना त्याची नजर आपल्या वडिलांच्या आठवणी असलेल्या छोट्याशा शेतावर पडली. त्या जमिनीत त्याच्या वडिलांचा घाम मिसळला होता. लहानपणी त्याने त्याच शेतात खेळत मोठं होण्याचं सुख अनुभवलं होतं. पण त्या दिवशी त्याने मनावर दगड ठेवला. काही दिवसातच त्या जमिनीचे कागद तयार झाले. सही करताना त्याच्या हाताला कंप सुटला. डोळ्यात पाणी होतं, तरीही त्याने स्वतःला सावरलं आणि मनात म्हणाला, आज मी माझ्या आयुष्याचा एक भाग गमावत आहे, पण उद्या सई तिच्या आयुष्याचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण करेल. कागदावर सही झाली आणि त्या दिवसापासून रोहितच्या संघर्षाची खरी सुरुवात झाली.
काही दिवसांनी सई पुण्याला UPSCच्या तयारीसाठी निघाली. बस स्थानकावर दोघेही समोरासमोर उभे होते. सईच्या डोळ्यात आनंदापेक्षा काळजी जास्त होती. ती वारंवार म्हणत होती, रोहित मला भीती वाटते, मी अपयशी ठरले तर. रोहितने हसत तिच्या हातात एक छोटंसं पाकिट ठेवलं. त्यात थोडे पैसे आणि एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, जेव्हा जेव्हा हार मानावीशी वाटेल तेव्हा डोळे मिटून माझ्या विश्वासाचा विचार कर. मला खात्री आहे तू नक्की जिंकशील. बस हळूहळू निघाली. सई खिडकीतून मागे वळून रोहितकडे पाहत होती. पण बस दिसेनाशी होताच रोहितचं हसू नाहीसं झालं. त्याने खिशात हात घातला. त्याच्याकडे उरले होते फक्त काही मोजके रुपये. आणि पुढच्या दिवसापासून त्याला आयुष्याशी एक कठीण लढाई सुरू करायची होती. पण त्या लढाईत त्याला कोणती किंमत मोजावी लागणार होती याची कल्पना त्यालाही नव्हती. सई पुण्यात पोहोचली आणि दुसऱ्याच दिवसापासून ती अभ्यासाला लागली. नवीन शहर, नवीन माणसं आणि UPSCच्या स्पर्धेत प्रचंड दडपण. सुरुवातीचे काही दिवस तिच्यासाठी खूप कठीण गेले. पण दर महिन्याला रोहित वेळेवर पैसे पाठवत होता. त्यामुळे तिला कधीच पैशांची चिंता वाटली नाही. उलट तिला असं वाटायचं की गावात सगळं सुरळीत चाललं आहे, पण दुसरीकडे रोहितचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. शेती विकल्यानंतर त्याने गावाच्या चौकात उधारीवर एक छोटीशी चहाची टपरी सुरू केली होती. पहाटे 4 वाजता उठून दूध आणणं, लाकडाच्या चुलीवर चहा तयार करणं, दिवसभर ग्राहकांची गर्दी सांभाळणं आणि रात्री उशिरापर्यंत भांडी घासणं, हेच आता त्याचं आयुष्य बनलं होतं. स्वतःच्या थकव्यापेक्षा त्याला एक गोष्ट महत्त्वाची वाटायची. महिन्याच्या पहिल्या तारखेला सईच्या खात्यात पैसे वेळेवर पोहोचले पाहिजेत. एका संध्याकाळी रोहितचा जिवलग मित्र गणेश टपरीवर आला. रोहितच्या चेहऱ्यावरचा वाढता थकवा पाहून तो म्हणाला, रोहित, अजून किती दिवस स्वतःला असं संपवणार आहेस? सईला खरं सांग, तिला तुझ्या संघर्षाची कल्पना तरी असू दे. रोहित फक्त मंद हसला. चहाचा ग्लास गणेशकडे देत शांत आवाजात उत्तर दिलं, गणेशा, ती तर माझा संघर्ष पाहू लागली तर तिचं लक्ष अभ्यासावरून हटेल. मला तिच्या डोळ्यात फक्त एकच स्वप्न दिसायला हवं, IPS. गणेश काही बोलू शकला नाही. पण त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. रोहित रोज थोडा थोडा तुटत चालला होता आणि त्याला त्याची जाणीवही नव्हती. काही महिन्यांनी सईने पहिली UPSC पूर्वपरीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर तिने रोहितला फोन केला. तिच्या आवाजात निराशा होती. रोहित, मला वाटत नाही यावेळी मी पास होईल. रोहितने हसत उत्तर दिलं, अपयश म्हणजे शेवट नसतो सई, तो पुढच्या यशाची तयारी असते. पण त्याच दिवशी टपरीवर ग्राहकच आले नाहीत. दिवसभराच्या कमाईत त्याच्या हातात अवघे काही रुपये घडले. रात्री टपरी बंद करताना त्याने दिवसाचा हिशोब केला आणि त्याला समजलं की या महिन्यात सईला पैसे पाठवणं जवळजवळ अशक्य आहे. त्या रात्री त्याने पहिल्यांदाच आकाशाकडे पाहून स्वतःशीच कुजबुजलं, देवा, माझी परीक्षा घे, पण तिचं स्वप्न बोलू देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित गावातील सावकाराकडे गेला. सावकाराने त्याच्याकडे पाहत उपहासाने विचारलं, आता विकायला काय उरले तुझ्याकडे? रोहितने शांतपणे उत्तर दिलं, विकायला काही नाही, पण थोडे दिवसांसाठी पैसे हवे आहेत. सावकार मोठ्याने हसू लागला, तुझ्याकडे ना जमीन उरली ना दागिने, आणि आता कर्ज मागायला आले. रोहित अपमान घेऊन शांत उभा राहिला. शेवटी सावकाराने जास्त व्याजदर थोडे पैसे दिले. पैसे हातात घेताना रोहितच्या मनात एकच विचार होता, हे कर्ज माझ्यासाठी नाही तर सईच्या स्वप्नांसाठी आहे. पण सावकाराने जाताना एक वाक्य म्हटलं, वेळेवर पैसे नाही दिलेस तर ही टपरी ही माझी समज. ते शब्द रोहितच्या कानात बराच वेळ घुमत राहिले. त्या रात्री रोहित टपरी बंद करत असताना त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसत होता. त्याने फोन उचलला. समोरून एक गंभीर आवाज आला, तुम्ही रोहित बोलताय ना? रोहित म्हणाला, हो, कोण बोलतंय? काही क्षण शांतता पसरली आणि मग त्या व्यक्तीने जे शब्द उच्चारले ते ऐकून रोहितच्या हातातून गरम चहाचा ग्लास खाली पडला. त्याचा चेहरा पांढरा फटक झाला. डोळ्यात भीती स्पष्ट दिसू लागली आणि समोरून फक्त एवढंच ऐकू आलं, तुमच्या पत्नी सईबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, पण ती फोनवर सांगता येणार नाही. उद्या सकाळी 10 वाजता पुण्यात मला भेटा, नाहीतर खूप उशीर होईल. फोन कट झाला आणि रोहित बराच वेळ जागच्या जागी उभा राहिला. त्याच्या मनात हजारो प्रश्नांचं वादळ उठलं होतं. सई संकटात होती का, की कोणीतरी तिच्या विरुद्ध मोठा डाव रचत होतं? प्रेक्षकांनो, जर तुम्हाला पुढे काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. दुसऱ्या दिवशी पहाटेच रोहितने टपरी बंद ठेवली आणि पहिल्यांदाच अनेक महिन्यानंतर तो गावाबाहेर पडला. खिशात फारसे पैसे नव्हते, तरीही मित्र गणेशकडून थोडे पैसे उसने घेऊन तो पुण्याच्या बसमध्ये बसला. संपूर्ण प्रवासभर त्याच्या मनात एकच विचार सुरू होता, सई ठीक असेल ना?
सकाळी 10 वाजण्यापूर्वीच तो सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. तिथे एक मध्यमवयीय व्यक्ती त्याची वाट पाहत उभी होती. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख एका कोचिंग संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची म्हणून करून दिली. रोहितचं हृदय जोरात धडधडत होतं. त्या अधिकाऱ्याने शांतपणे सांगितलं, घाबरू नका, सई सुरक्षित आहे, पण आम्हाला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. हे ऐकून रोहितने सुटकेचा निश्वास सोडला. पण पुढच्याच क्षणी त्या अधिकाऱ्याने टेबलावर एक फाईल ठेवली आणि ती फाईल पाहताच रोहितच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा गायब झालं. त्या फाईलमध्ये सईच्या परीक्षेचे गुण, तिची प्रगती आणि काही गोपनीय कागदपत्रे होती. अधिकारी म्हणाले, तुमची पत्नी अत्यंत हुशार आहे, तिने प्रत्येक परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, पण पुढच्या टप्प्यासाठी तिला दिल्लीला विशेष प्रशिक्षणासाठी जावं लागेल. त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. हे ऐकताच रोहित काही क्षण शांत झाला. त्याच्याकडे आधीच कर्जाचा डोंगर होता. टपरीवरून मिळणाऱ्या कमाईत घर चालवणं सुद्धा कठीण होतं. तरीही त्याने एकही प्रश्न विचारला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, पैशांची व्यवस्था मी करतो, पण सईला याची काहीच कल्पना देता कामा नये. अधिकारी आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारलं, तुम्ही एवढा त्याग का करताय? रोहित फक्त हसला आणि म्हणाला, कारण तिचं स्वप्न पूर्ण झालं तर माझं आयुष्य यशस्वी झालं असं मला वाटेल. गावी परतल्यावर रोहितने पुन्हा कष्टांची परिसीमा गाठली. दिवसाचा चहा विकायचा आणि रात्री जवळच्या गोदामात माल चढवण्याचं काम करायचा. दिवसातून कधी 2 तर कधी 3 तासच झोप मिळायची. सततच्या मेहनतीमुळे त्याचं शरीर कमकुवत होत चाललं होतं. एके दिवशी गोदामात जड पोतं उचलताना तो अचानक खाली कोसळला. सहकाऱ्यांनी त्याला जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर स्पष्ट सांगितलं, तुमच्या शरीराला विश्रांतीची खूप गरज आहे. अशा प्रकारे काम सुरू ठेवलं तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पण रोहितने डॉक्टरांचं बोलणं ऐकलंच नाही. औषधं घेतली आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा टपरीवर उभा राहिला. कारण त्याच्यासाठी स्वतःचा जीव महत्त्वाचा नव्हता, तर सईचं स्वप्न महत्त्वाचं होतं. सईच्या मेहनतीला यश येऊ लागलं. तिने UPSCची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. ही बातमी कळताच संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण पसरलं. गावकरी रोहितचं कौतुक करू लागले, पण रोहितने साजरा करण्याऐवजी त्या दिवशीही नेहमीप्रमाणे टपरी उघडली. रात्री सईचा फोन आला. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ती म्हणाली, रोहित, माझं स्वप्न आता माझ्या अगदी जवळ आलंय. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने स्वतःच्या आवाजातील थकवा लपवत उत्तर दिलं, अजून शेवटचा टप्पा बाकी आहे सई. आता मागे वळून बघायचं नाही. फोन ठेवताच त्याला जोराचा खोकला आला आणि रुमालवर रक्ताचे काही थेंब उमटले. काही क्षण तो शांत बसून त्या रुमालाकडे पाहत राहिला, पण लगेच तो रुमाल खिशात ठेवून पुन्हा चहा बनवायला लागला. काही महिन्यांनी तो अखेर दिवस उजळला, ज्याची रोहित 7 वर्षापासून वाट पाहत होता. सईने UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IPS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिची पहिली नियुक्ती दुसऱ्या राज्यात झाली. कामाच्या व्यापामुळे तिचं गावाकडे येणं वारंवार पुढे ढकललं जात होतं. रोहित मात्र वर्तमानपत्रात तिचे फोटो पाहून शांतपणे हसायचा. गावकऱ्यांना अभिमान वाटायचा. पण त्याचवेळी रोहितचं आयुष्य दिवसेंदिवस अधिक कठीण होत चाललं होतं. कर्ज वाढत होतं, तब्येत खालावत होती आणि टपरीचं त्याचा एकमेव आधार उरला होता. तरीही त्याने सईला आपल्या परिस्थितीची साधी कल्पनाही दिली नाही. मात्र नियतीने आता दोघांची भेट ठरवली होती आणि त्या भेटीत उलगडणारं सत्य त्याच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकणारं होतं. 7 वर्षानंतर संपूर्ण गाव आज एका वेगळ्याच उत्साहात न्हाऊन निघालं होतं. गावाच्या प्रवेशद्वारावर फुलांचे तोरण लावले होते. ढोल ताशांचा गजर सुरू होता, कारण आज गावची लेक IPS अधिकारी सई पहिल्यांदाच आपल्या जन्मगावी येणार होती. गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान होता. सरपंच, शिक्षक, शाळेतील मुलं आणि गावकरी तिच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा घेऊन उभे होते. काही मिनिटातच लाल निळे दिवे चमकत पोलिसांचा ताफा गावात दाखल झाला. सरकारी गाडी थांबताच सई खाली उतरली. अनेक वर्षांनी ती आपल्या मातीत पाय ठेवत होती. तिच्या डोळ्यात आनंद होता, पण त्या आनंदाचं रूपांतर काही क्षणातच धक्क्यात होणार आहे याची तिलाही कल्पना नव्हती. स्वागत समारंभ संपल्यानंतर सईने हसत सरपंचांना विचारलं, रोहित कुठे आहे? तो दिसत नाही. हा प्रश्न ऐकताच तिथे उभे राहिलेले गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. काहींनी मान खाली घातली, काहींच्या डोळ्यात पाणी आलं. वातावरण अचानक शांत झालं. सईला काही वेळ वेगळं जाणवलं. ती पुन्हा म्हणाली, काय झालं? रोहित ठीक तर आहे ना? तेवढ्यातच गावातील एक वृद्ध माणूस थरथरत्या आवाजात म्हणाला, बाई, तुम्ही आधी आमच्यासोबत चला.
त्या वृद्धाच्या आवाजातली वेदना ऐकून सईच्या मनात अज्ञात भीती निर्माण झाली. काही मिनिटांनी सरकारी गाडी गावाच्या बाहेरच्या चौकात येऊन थांबली. सईने गाडीतून खाली पाऊल टाकलं आणि समोरचं दृश्य पाहून ती जागेवरच थिजली. मोडकळीस आलेली छोटीशी चहाची टपरी, धुराने काळवंडलेलं पातेलं आणि त्यामागे उभा असलेला एक क्रोश दाढी वाढलेला माणूस. तो दुसरा तिसरा कोणी नसून रोहित होता. काळाने त्याला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. सईच्या हातातून फाईल खाली पडली. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि ती थरथरत त्याच्याकडे चालत गेली. पण रोहितने तिच्याकडे पाहिलंही नाही. तो शांतपणे एका ग्राहकाला चहाचा ग्लास देत राहिला. जणू समोर उभी असलेली IPS अधिकारी त्याच्यासाठी पूर्णपणे वेगळी होती. सई स्वतःला आवरू शकली नाही. ती धावत रोहित समोर आली आणि भरल्या डोळ्यांनी म्हणाली, "रोहित, माझ्याकडे बघ, मी सई आहे." त्या आवाजाने रोहितने हळूच मान वर केली आणि काही क्षण दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. रोहितच्या डोळ्यात आनंद नव्हता, रागही नव्हता, फक्त एक खोल शांतपणा होता. त्याने हलकंसं हसू आणत विचारलं, "मॅडम, चहा घ्याल का?" हे शब्द ऐकताच सईच्या छातीत कळ उठली. ज्या माणसाने तिला आयुष्यभर सई म्हणून हाक मारली होती, तो आज तिलाच मॅडम म्हणत होता. ती जागेवरच कोसळली आणि रडू लागली. संपूर्ण गावाचे डोळे पाणावले. तेवढ्यातच रोहितची आई शारदाबाई हळूहळू पुढे आल्या. त्याच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती. त्यांनी ती सईच्या हातात दिली आणि शांतपणे म्हणाल्या, "बाळा, हे रोहितने तुला कधीच दाखवलं नाही. आता वेळ आली आहे, हे सगळं तुला कळायलाच हवं." सईने थरथरत्या हातांनी ती पिशवी उघडली. आत शेकडो जुन्या पावत्या, बँकेत पैसे भरल्याच्या स्लिपा आणि सावकाराची कर्जाची कागदपत्र. आईचे दागिने विकल्याची पावती आणि शेती विकल्याचा करार आणि एक छोटीशी डायरी होती. त्या डायरीच्या पहिल्या पानावर रोहितच्या हस्ताक्षरात एकच वाक्य लिहिलं होतं, "सईच्या स्वप्नांसाठी माझं सर्वस्व गेलं, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच जाऊ नये. देवाकडे एवढीच प्रार्थना आहे." हे वाक्य वाचता सईच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला आणि तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य अखेर तिच्यासमोर उभं राहिलं. चे हात थरथरत होते. डायरीची पानं एकामागोमाग एक उलटत होती. प्रत्येक पानावर एक तारीख आणि त्या तारखेची रोहितने आपल्या मनातलं दुःख लिहिलं होतं. "आज सईला पैसे पाठवले, पण आज मी स्वतः दिवसभर फक्त एकच चहा पिऊन राहिलो." दुसऱ्या पानावर लिहिलं होतं, "आज आईचे दागिने विकले, आई हसत होती, पण तिच्या डोळ्यातलं दुःख मला दिसत होतं." आणखी एका पानावर लिहिलं होतं, "आज शेती विकली, बाबांचं स्वप्न विकलं, पण सईचं स्वप्न जिवंत ठेवलं." डायरीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं, "जर कधी सई परत आली, तर तिला माझ्या संघर्षाबद्दल काहीही सांगू नका. तिच्या चेहऱ्यावरचा अभिमान तसाच राहू द्या. एवढीच माझी शेवटची इच्छा आहे." हे वाचताच सई जोरजोराने रडू लागली. तिच्या डोळ्यासमोर गेल्या 7 वर्षातील प्रत्येक क्षण चित्रपटासारखा फिरू लागला. तिला आता समजलं होतं की तिच्या यशामागे रोहितने स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं होतं. सई थेट रोहितच्या पायाशी बसली. भरलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, "रोहित, मला माफ कर. मला काहीच माहीत नव्हतं तू एवढं सगळं सहन करत होतास आणि मी तिथे माझ्या जगात हरवली होती." रोहितने मला अलगद उठवलं. तो शांतपणे म्हणाला, "सई, तू कोणतीच चूक केली नाहीस. मीच तुला कधीच सत्य सांगितलं नाही, कारण मला तुझ्या डोळ्यात फक्त स्वप्न दिसावं असं वाटत होतं, माझे अश्रू नाही." हे ऐकताच तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. शारदाबाईंच्या डोळ्यातही समाधानाचे अश्रू होते. अनेक वर्षांनी त्याच्या मुलाचा त्याग कोणीतरी समजून घेतला होता. तेवढ्यात सावकार तिथे आला. तो मोठ्याने म्हणाला, "रोहित, उद्यापर्यंत पैसे नाही दिले तर ही टपरी माझी." हे ऐकताच सई हळूहळू त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. तिने आपल्या गणवेशाकडे पाहिलं आणि मग ठाम आवाजात म्हणाली, "कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही. योग्य तेवढेच पैसे तुला मिळतील, पण धमकावून एखाद्याचं आयुष्य हिसकावून घेण्याचा अधिकार तुला नाही." सावकाराने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण सईने त्याला कर्जाचे सर्व हिशोब तपासण्याचे आदेश दिले. काही वेळातच त्याच्या अनेक बेकायदेशीर व्यवहारांचा पर्दाफाश झाला. गावकऱ्यांनी पहिल्यांदाच म्हटलं की रोहितच्या त्यागाचं रक्षण करण्यासाठी त्याची पत्नी अधिकारी म्हणून ठामपणे उभी राहिली होती. दुसऱ्याच दिवशी सईने रोहितची सर्व कर्ज फेडली, पण रोहितला मोठं घर, महागडी गाडी किंवा शहरातलं आयुष्य नको होतं. तो हसत म्हणाला, "माझी ही चहाची टपरी माझा स्वाभिमान आहे. ती बंद करायची नाही आणि याच टपरीवर माझ्या पत्नीचं स्वप्न जिवंत ठेवलं होतं." हे ऐकून सईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती हसत म्हणाली, "मग आजपासून या टपरीवरचा पहिला चहा मी बनवणार." तिने स्वतः चुलीवर चहा ठेवला. रोहितला पहिला कप दिला आणि म्हणाली, "आजपर्यंत तू माझ्यासाठी जगलास. आता उरलेलं आयुष्य आपण दोघं एकमेकांसाठी जगू." हे दृश्य पाहून संपूर्ण गाव टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेलं. दिवसानंतर सई जेव्हा जेव्हा सुट्टीवर गावात यायची,
तेव्हा काही वेळ ती त्या छोट्याशा चहाच्या टपरीवर नक्की उभी राहायची. गावात येणाऱ्या प्रत्येकाला ती एकच गोष्ट सांगायची, माझ्या खांद्यावरचे हे स्टार माझे नाहीत, तर ते माझ्या पतीच्या त्यागाचे आहेत. रोहित मात्र नेहमीप्रमाणे हसत चहा बनवत राहायचा. पण आज त्या चहाच्या टपरीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला होता. कारण ती फक्त एक टपरी नव्हती, तर ती एका पत्नीच्या निस्वार्थ प्रेमाची, त्यागाची आणि खऱ्या साक्षीदाराची जिवंत ओळख होती. तर फ्रेंड्स, नातं टिकवण्यासाठी प्रेम जितकं महत्त्वाचं असतं, तितकाच त्याग आणि विश्वासही महत्त्वाचा असतो. अनेक वेळा आपल्याला फक्त एखाद्या व्यक्तीचं यश दिसतं, पण त्या यशामागे कोणीतरी स्वतःची स्वप्न, सुख आणि आयुष्य शांतपणे त्यागलेलं असतं. म्हणून आपल्या आयुष्यात अशा व्यक्तींची किंमत कधीच कमी करू नका. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि शेवटपर्यंत मनाला खिळवून ठेवणाऱ्या कथा ऐकण्यासाठी मराठी स्टोरी हब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. नमस्कार.